PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। पुण्यात ड्रग्जचा धक्कादायक जाळ उघड। अवघ्या 90 मिनिटात 84 ग्राहक सापळ्यात, विद्यार्थी शिक्षकांचाही समावेश। पुण्यातील अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। फुरसुंगी येथील तुकाई टेकडी परिसरात पोलिसांनी अंडरकव्हर कारवाई करत ड्रग्ज विक्रेत्यांना पकडण्यासाठी सापळा रचलाय। धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 90 मिनिटात तब्बल 84 जण अंमली पदार्थ खरेदीसाठी या ठिकाणी पोहोचले। यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, तरुण, नोकरदार यांचा समावेश असल्याचं उघड झालंय। आणि या कारवाईमुळे पुण्यात अंमली पदार्थांचं वाढतं जाळं आणि तरुणाईवरचं त्याचं संकट पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नुकताच फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अँटी नार्कोटिक सेलकडून एक कारवाई करण्यात आलेली आहे। ज्या कारवाई दरम्यान 1 किलोग्रॅम पेक्षा सुद्धा अधिक गांजा जप्त करण्यात आलेला आहे। आणि तिथे आपले डमी पेडलर म्हणून पोलीस उभे राहिला असता 1 तासाभराच्या आतमध्ये जवळपास 84 लोकांनी तिथे गांजा मिळतो का यासाठी विचारणा केली। त्यापैकी ज्या लोकांनी कन्झम्पशन केलेलं होतं त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। ज्यांचं पास्ट रेकॉर्ड आहे त्यांची तपासणी सुरू आहे। आणि उर्वरित लोक ज्यांचा काही रेकॉर्ड नव्हतं परंतु अशी विचारणा करण्यासाठी ते आले होते त्यांचं सुद्धा काउन्सिलिंग करण्यात आले। आता ही जी 84 माणसं अप्रोच झालेली आहेत यामध्ये सर्व वयोगटातली, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोफेशन मधली आणि अगदी काही कॉलेजवयीन मुलं सुद्धा आहेत। त्यामुळे कॉलेजवयीन मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा नार्कोटिक सबस्टन्सेस कंझ्युम करण्याचं प्रमाण आपल्याला वेगवेगळ्या केसेसमध्ये दिसून येत आहे। सो अशा म्हणजे या मुलांना आपल्याद्वारे मी आवाहन करू इच्छिते की त्यांनी अशा घटकांपासून दूर राहावं। हे दूरगामी परिणाम आपल्या मानसिकतेवरती आणि शरीरावरती करत असतं। आणि कुठल्याही शाळा महाविद्यालयामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये जर बिहेवियरल चेंजेस आपल्याला आपल्या मुलांमध्ये दिसत असतील तर लोकांनी याबाबतीत सजग होणं आणि त्याला डिॲडिक्ट करण्याचा प्रयत्न करणं, पोलिसांना त्याची माहिती देणं अतिशय आवश्यक आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।